ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सिनेमागृह सुरू करण्यासाठी सरकारनं परवानगी दिली खरी, मात्र चित्रपटच मिळत नसल्यानं अद्यापही सिंगल स्क्रीन थिएटर्स सुरू होऊ शकलेली नाहीयेत। आधीच मल्टीप्लेक्स थिएटर्समुळे सिंगल स्क्रीन थिएटर्सकडे प्रेक्षक जास्त फिरकत नाहीयेत आणि त्यामुळे अनेक थिएटर्स सध्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। नाशिकमधील थिएटर्समध्ये सध्या काय स्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। महाराष्ट्र सरकारने सिनेमागृहांना परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा हे पडदे खुले होतील आणि प्रेक्षकांना सिनेमा जे आहे ते बघता येतील अशी कुठेतरी आशा होती। मात्र अद्यापही जी सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत ती खुली होऊ शकलेली नाहीत। मी आता नाशिकच्या विजयानंद दामोदर या थिएटर जवळ आहेत आणि आपण समोर ही अवस्था बघत आहोत की गेल्या 8 महिन्यापासून हे सर्व थिएटर जे आहेत ती बंद आहेत आणि अद्यापही ती खुली होऊ शकलेली नाहीत। नक्की यामागची कारणं काय आहेत? कारण एकीकडे जर बघितलं तर मल्टीप्लेक्स जे आहेत ते सुरू झालेली आहेत, त्यांना देखील चित्रपट हे मिळत नाहीत, मात्र सिंगल स्क्रीन थिएटर जे आहेत त्यांची दारं अजून का उघडली नाहीत? आपण विचारत माझ्यासोबत आता या थिएटरचे मालक आहेत विनय कुमार चुंबळेजी, काय अडचणी येतात, का अजून खुली झाली नाही? थिएटर एकच वस्तू मागतो, ती म्हणजे सिनेमा। ओके, जोपर्यंत आम्हाला चित्रपट मिळत नाही, आज माझ्याकडे 2 स्क्रीन आहेत, दामोदर आणि विजयानंद, आणि प्रत्येक दिवसाला 4 शो आहेत, म्हणजे दोन्ही स्क्रीन मिळून 8 शोज मी प्ले करू शकतो। तर 8 शो साठी कमीत कमी मला 3 चित्रपट तरी पाहिजे। तर 3 चित्रपट ज्या दिवस लॉन्च होतील त्याच दिवशी आम्ही सिनेमाचे दार उघडू शकतो। एकंदरीतच आपण बघत आहोत की ते आज मितीला देखील हे सिनेमा सुरू करण्यासाठी, थिएटर सुरू करण्यासाठी तयार आहेत, मात्र त्यांना चित्रपट हे मिळत नाहीत, ही त्यांची मोठी अडचण आहेत। आणि या सर्व परिस्थितीमुळे आता जे इथले स्टाफ आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे, अशी सर्व परिस्थिती बघायला मिळते। आता हे थिएटर नक्की कधी सुरू होतील याचे सर्व प्रेक्षक जे आहेत ते देखील वाट बघतायत। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।